रामराम मंडळी. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 137वा भाग आहे. गेल्या भागात आपण असं पाहिलं होतं की व्यवस्थेशिवाय विकास अधुरा आहे. या भागात मला थोडं असं बोलायचंय की ही व्यवस्था जी आहे विकासाला आवश्यक, तिची जबाबदारी कुणाची आहे. गावगडाच्या या गोष्टी, गावगडाच्या या गोष्टी नाही काल तर भाल कष्टी, विकासाची मिळे दृष्टी, सुधारेल गावची सृष्टी. आपण काही उदाहरणं घेऊयात. धरणांच्या पाण्याचा प्रश्न असेल, वाटपाचा प्रश्न असेल, तर धरणांचे सिंचन विभागाचे पाटकरी असतात, म्हणजे ती काहीतरी व्यवस्था असते. विद्युत विभागाचा जर आपण विचार केला तर त्यांचे गावोगाव वायरमन असतात. व्होल्टेज कमी जास्त झालं तर कुठल्या भागात वीज सोडायची, कुठल्या भागात बंद ठेवायची, असं ते त्यांच्या पद्धतीनं काही व्यवस्था लावत असतात. डेअरीचं उदाहरण घेतलं तर डेअरीच्या ठिकाणी त्यांचे स्वयंसेवक असतात, प्रायव्हेट डेअरीचे कार्यकर्ते असतात. ते दूध मोजून घेणं, फॅट काढणं, अशा प्रकारचे उद्योग, हिशोब ठेवणं हे करतात. शिक्षण विभागाचं उदाहरण घेतलं तर त्यांचे गुरुजी असतात, मुख्याध्यापक असतात. आरोग्य विभागाचं उदाहरण घेतलं तर जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे डॉक्टर, नर्स, सुईण, ट्रेंड सुईण अशा प्रकारचे स्टाफ हा नेमला जातो. आता ही जी सगळी उदाहरणं घेतली आणि याच्यासारखी इतर अनेक उदाहरणं घेता येतील की जिथे शासनच काही व्यवस्था करत असतं. दुसऱ्या बाजूला अशीही काही उदाहरणं घेता येतील. गावाची पाणी पुरवठा योजना असेल तर गाव पातळीवर पाणी सेवक नेमणं, गाव पातळीवर पाण्याची तपासणी करण्याकरता कार्यकर्त्याची नेमणूक करणं, यासारख्या व्यवस्था ज्या आहेत त्या गाव पातळीवर गावकरी मिळून करत असतात. पण शासनानं जरी व्यवस्था केली, सहकारी क्षेत्रानं जरी व्यवस्था केली, तरी सुद्धा ग्रामस्थांनी ती व्यवस्था राबवण्याकरता लक्ष घातलं नाही किंवा अडचणी निर्माण केल्या तर त्या व्यवस्थेचा डोलारा कोसळतो किंवा त्यातनं हवं ते काम होत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे शासकीय, उदाहरणार्थ वायरमनचं आपण उदाहरण घेतलं तर वायरमननी कमी व्होल्टेज असताना कशा पद्धतीनं विजेचा वाटप करायचा, पहिले 2 तास कुठले भाग बंद करायचा, दुसरे 2 तास कुठल्या भागाला वीज द्यायची, या पद्धतीचं जे नियोजन करावं लागतं किंवा पाटकऱ्यांनी कसं पाणी सोडायचं, या पद्धतीचं जे नियोजन करावं लागतं, त्यात जर ग्रामस्थांचा सहभाग नसेल तर ते नियोजन कोसळण्याची शक्यता वाढते. मग यावर उपाय म्हणून काही मोठ्या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या ग्रामपंचायतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या असतात. शिक्षण समिती असते, पाणी पुरवठा समिती असते, आणि या समितीच्या माध्यमातनं त्या त्या विषयाच्या बाबतचे निर्णय घेणं, त्या त्या विषयाबाबत शासनाला सहकार्य करणं, हे काम ती ग्रामपंचायत करत असते. ग्रामपंचायतीच्याही पलीकडे जाऊन कधी कधी ग्रामस्थांच्या समित्या असतात. पाणी पुरवठा आणि स्वच्छता समिती असते, पाणी वापर संस्था असते, ग्राम शिक्षण समिती असते, वेगवेगळ्या प्रकारच्या अशा समित्या गाव पातळीवर केल्या जातात. आता या समित्यांनी जर काम नीट केलं तर सर्वच विकासाच्या कामांची व्यवस्था तडीला जाऊ शकते. पण त्याकरता आवश्यक गोष्ट अशी आहे की या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांची निवड काळजीपूर्वक करायला पाहिजे. सरपंचाचा भाचा, झेडपी सदस्याचा मेव्हणा, अशा पद्धतीनं याची भरती करून चालणार नाही. तसंच मी बरं माझं काम बरं या स्वभावाची माणसं सुद्धा या समितीत चालणार नाहीत. इथे कोण पाहिजेत? मी काम करीन, माझं कल्याण करीन आणि शेजाऱ्याचंही कल्याण करीन, ही वृत्ती असणारी लोक जी आहेत, थोडंसं ज्यांच्या अंगी पुढारपण आहे अशी लोक जी आहेत, अशा लोकांच्या सहाय्यानं ही जर समिती गठीत झाली तर ही समिती चांगल्या पद्धतीनं काम करू शकते, असा अनुभव आहे. त्यामुळे व्यवस्था शासनानं निर्माण केलेली असो, व्यवस्था सहकारी क्षेत्रानं निर्माण केलेली असो, व्यवस्था कुणीही निर्माण केलेली असू देत,
ग्रामस्थ जोपर्यंत त्या व्यवस्थेची जबाबदारी उचलत नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था यशस्वी होण्याच्या शक्यता मावळत जातात. त्यामुळे व्यवस्थेची जबाबदारी मूलतः ही ग्रामस्थांची आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. त्याकरता ज्या वेगवेगळ्या समित्या गाव पातळीवर काम करतायत त्या समित्यांचं काम उत्तम होईल, ते काम ग्रामस्थांपुढे मांडलं जाईल, त्या कामाला ग्रामस्थांची मंजुरी आणि ग्रामस्थांची मान्यता असेल हे वेळोवेळी बघावं लागेल. त्यामुळे व्यवस्था निर्माण करणं ही प्रथमतः मूलतः गावाची जबाबदारी आहे. गावामध्ये अशा प्रकारचा एकोपा जर असेल तर ह्या व्यवस्था चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. पूर्वीही एकदा मी बोलताना वाघाड या मध्यम प्रकल्पाचं उदाहरण दिलेलं होतं आणि स्वर्गीय विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा वाघाड प्रकल्प शेतकऱ्यांकडे हस्तांतरित झालेला होता. हे महाराष्ट्रातलं पहिलं आणि कदाचित एकमेव उदाहरण आहे की जिथे शेतकऱ्यांकडेच त्या विकासाचं जे एक प्रकल्प होता तो हस्तांतरित केला गेला आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही शेतकऱ्यांवरती ही दिली गेली. शेतकऱ्यांची राखण करणं, शेतकऱ्यांची व्यवस्था बघणं, पाण्याची आवर्तनं ठरवणं, ही सगळी कामं ही पाणी वापर संस्थेच्या माध्यमातनं आणि त्याच्या फेडरेशनच्या माध्यमातनं वाघाडमध्ये शेतकऱ्यांनी पार पाडलेली आहेत. आपल्याकडे उदाहरणं आहेत. लघुसिंचन तलावांच्या बाबतीतली ही अशी यशस्वीतेची उदाहरणं आहेत की लघुसिंचन तलाव पाणी वापर संस्थेच्या ताब्यात दिला, त्यांनी त्या सिंचनाचं नियोजन केलं. जिथे जिथे म्हणून अंतिम लाभार्थी हा व्यवस्थेच्या देखभालीमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये सहभागी होतो, ती व्यवस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीनं चालते आणि त्या विकासाची फळं ही शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात असं आपल्याला आढळून येतं. ग्रामस्थांनी जर दुर्लक्ष केलं तर व्यवस्था राबवणारे जे असतात ते सुद्धा उदासीन होतात आणि मग त्या विकास कामाचा फायदा ग्रामस्थांपर्यंत जसा पोहोचायला पाहिजे तशा स्वरूपात पोहोचत नाही. हे नेहमीच ठळक उदाहरण आहे. म्हणून परवलीचा शब्द असा की व्यवस्थेची जबाबदारी ही अंतिमतः ज्या गावाकरता विकास प्रकल्प झालेला आहे त्या गावाची आहे. त्या गावाने ती व्यवस्था बघण्याकरता योग्य त्या संस्थात्मक रचना करणं, विविध समित्या असतील किंवा ग्रामपंचायतीच्या समित्या असतील, ही संस्थात्मक रचना करणं आणि त्या संस्थात्मक रचनेच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे आणि प्रकल्पाचा जास्तीत जास्त लाभ उठवण्याकरता अत्यावश्यक आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.